अक्कलकोटचे श्रीमंत मालोजी राजे हे श्री दत्तात्रेयाचे परमभक्त होते. त्यामुळे दत्त जयंती ते नेहमी थाटात साजरी करीत असत. तसेच ते गाणगापूरला माघ कृष्ण प्रतिपदेला श्री नृसिंह सरस्वतींची पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने पार पाडीत. हे दोन उत्सव मालोजी राजे उत्साहाने साजरे करीत. श्री दत्तावतारी स्वामी समर्थ अक्कलकोटला आल्यावरही राजे गाणगापूरला जात होते. माघ कृष्ण प्रतिपदेच्या पहाटे मालोजी राजांना स्वप्न दृष्टांत झाला आणि श्री नृसिंह सरस्वती स्वप्नात येऊन मालोजी राजांना म्हणाले की तुम्हाला यापुढे गाणगापुरात येण्याची आवश्यकता नाही, कारण आम्ही स्वतःच तुमच्या अक्कलकोटी प्रकट झालो आहोत. तुमच्या हे लक्षात कसे आले नाही? स्वामी समर्थ कोण आहेत हे प्रथम जाणून घ्या. यापुढे फक्त त्यांची पूजा करा, म्हणजे तुमची सेवा आम्हाला पावली असे आम्ही समजू. आश्चर्य म्हणजे गाणगापुरातल्या पुजाऱ्यांना तसाच दृष्टांत झाला. अक्कलकोटातल्या काही स्वामी भक्तांना झाला. सकाळी मालोजी राजे उठले आणि बुधवार पेठेत राहणाऱ्या चोळप्पाच्या घरी गेले. त्यांनी स्वामींचे दर्शन घेतले. स्वामींनी विचारले, राजे गाणगापूरला गेला नाहीत? राजे मनातल्या मनात समजले. त्यांनी स्वामींना साष्टांग दंडवत घातला. स्वामींना हात जोडत म्हणाले, स्वामी आपणच श्री नृसिंह सरस्वतींचे अवतार आहात. आम्ही आता कशाला गाणगापूरला जायचे? त्या दिवसापासून मालोजी राजे श्री नृसिंह सरस्वती पुण्यतिथी उत्साहाने अक्कलकोटातच साजरी करू लागले. स्वामी समर्थ हेच श्री दत्तावतारी म्हणजे साक्षात दत्त प्रभू आहेत याची सर्वांना खात्री पटली. स्वप्न दृष्टांतामुळे सर्वांचीच मने स्वच्छ झाली. स्वामींचा महिमा अक्कलकोटी वाढावा म्हणून श्री दत्तात्रेयांनी स्वप्न दृष्टांत अनेकांना एकाच वेळी दिला. ही घटना सर्वत्र पसरली आणि अक्कलकोटला माणसांचा समुद्र दाटला. साक्षात दत्त प्रभू प्रकट झाले आहेत याचा आनंद भक्त आता स्वामी दर्शनातून मिळवत होते. स्वामी समर्थ हे श्री दत्तावतारे आहेत याची लोकांना आता खात्री पटली होती. भक्तांचे मनोरथ अक्कलकोटात स्वामींच्या आशीर्वादाने सफल होतात ही कीर्ती सर्वत्र पसरली. लोक नेहमी गाणगापुरात जात होते, परंतु श्री नृसिंह सरस्वतीच स्वामींच्या रूपाने अक्कलकोटात आहेत याची खात्री लोकांना पटू लागली होती. त्याचा परिणाम असा झाला की गाणगापूरला जाणारी भक्त मंडळी अक्कलकोटात गर्दी करू लागली. गाणगापूरच्या पुजाऱ्यांना त्यामुळे अक्कलकोटविषयी एक प्रकारची सूक्ष्म असूया निर्माण झाली. गाणगापूर ही श्री दत्तात्रेयांची राजधानी हा समज होता. त्या समजाला तडा जातोय असे या पुजाऱ्यांना वाटू लागले. पुजाऱ्यांच्या मनात एकदा विचार आला की आपण अक्कलकोटला जायचे आणि स्वामींची प्रत्यक्ष भेट घ्यायची. त्याप्रमाणे सर्व पुजारी अक्कलकोटला स्वामी दर्शनासाठी आले. स्वामी श्री दत्तावतारे आहेत याचे पूर्ण भान पुजाऱ्यांना होते. त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. तरीही एका पुजाऱ्याच्या मनात स्वामींच्या दत्तावतारी अस्तित्वाविषयी किंचित शंका होती. स्वामींनी ते ओळखले म्हणून स्वामींनी त्यालाच विचारले की तुमच्या देवाचे नाव काय? तुम्ही कोणाची नित्य पूजा करता? तो पुजारी क्षणार्धात समजला की स्वामींनी आपल्या मनातले भाव ओळखले आहेत. तो म्हणाला, स्वामी आमच्या देवाचे नाव आहे श्री नृसिंह सरस्वती. स्वामी लगेच त्याला म्हणाले, माझेही नाव श्री नृसिंह भान आहे. स्वामी पौर्णिमेच्या चांदण्यासारखे प्रसन्न हसले. पुजाऱ्यांच्या मनातला किंतु संपला आणि ते आनंदाने गाणगापूरला परत गेले. अक्कलकोटची ख्याती का वाढत चालली आहे हे त्यांना पूर्णपणे कळले होते. प्रत्यक्ष दत्त प्रभूच जर मानवी देह धारण करून स्वामी समर्थांच्या रूपात प्रत्यक्ष दर्शन देत आहेत तर लोकांचा लोंढा गाणगापूरऐवजी अक्कलकोटला गेला तर त्यात आश्चर्य काहीच नाही हे त्यांना आता उमगले होते. केवळ गाणगापूरमध्येच वास्तव्य केल्यामुळे त्यांच्या मनातले स्थान महात्म्य दृढ होते इतकेच, परंतु त्यांचेही डोळे आता अक्कलकोटला लागले होते. समर्थांची कीर्ती आता सर्व दूर पसरली होती. लोकांची गर्दी वाढतच होती. सर्व प्रकारचे आणि विविध वृत्तीचे लोक समर्थांना भेटायला येत होते. चोळप्पा स्वामींच्या भोवती सावलीसारखा वावरत होता. त्याचा परिणाम असा झाला की काहींना चोळप्पाविषयी असूया वाटू लागली. त्यांना वाटायचे की ते चोळप्पापेक्षा सर्व दृष्टीने श्रेष्ठ आहेत. आपण सुद्धा स्वामींची सेवा करतो, मग आपल्याला स्वामींचा निकट सहवास मिळायला हवा असे त्यांना वाटू लागले. स्वामींनी हे अंतर्ज्ञानाने ओळखले. या मंडळींना त्यांची योग्य ती जागा दाखवावी असे समर्थांना वाटले. त्यांनी त्या महत्त्वाकांक्षी लोकांना बोलावले. सर्वांना आनंद झाला. शेवटी स्वामींनी आपल्या निष्ठेची दखल घेतली याची त्यांना खात्रीच पटली. समर्थ सर्वांना म्हणाले, आपण जरा बाहेर जाऊया. सर्वजण स्वामींबरोबर जायला निघाले. चोळप्पा तर स्वामींच्या मागूनच चालू लागला. स्वामींच्या चालण्याचा वेग वाढला. चोळप्पा सोडला तर त्या वेगाने कोणालाच चालता येईना. मंडळी दमली. त्यांच्या मनात विचारसुद्धा आला की आपण स्वामींच्या फंदात उगाच पडलो. स्वामी चालता चालता अचानक थांबले. तसे सर्वजण थांबले. समोर निवडुंगाचे काटेरी वन होते. समर्थ त्या काटेरी वनावरून चालू लागले.
चोळप्पासुद्धा त्यांच्या मागून चालू लागला. बाकीच्या कोणीही ते धाडस केले नाही. परंतु लोकांना आता चोळप्पाच्या थोरपणाची खात्री पटली. आश्चर्य म्हणजे स्वामींच्या पायाला एकही काटा बोचला नाही की चोळप्पाच्या पायात काटा मोडला नाही. सर्वांच्या गर्वाचे हरण झाले. सर्वांनी स्वामींची स्तुती केली. स्वामी पुन्हा चोळप्पाच्या घरी आले. लोकसुद्धा स्वामींपाठोपाठ आले. प्रचंड गर्दी जमली. लोकांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार केला. चोळप्पाने नैवेद्याची तयारी केली. सर्वांना पोटभर जेवायला घातले. लोक जेवून तृप्त झाले. चोळप्पा हा स्वामींचा आदर्श शिष्य होता. म्हणून तर स्वामींनी चोळप्पावर कृपा केली. चोळप्पाने आपला प्रत्येक श्वास स्वामींना अर्पण केला होता. तो स्वामीमय होऊन गेला होता. स्वामी निवडुंगाच्या काटेरी बनात चालत गेले तेव्हा त्यांची सावली झालेला चोळप्पा त्यांच्या पाठोपाठ गेला. हे सर्वांनी पाहिले होते. जणू गुलाबांच्या पाकळ्यांवरून अलगदपणे जावे तसे ते चालत होते. स्वामींचे चरण काट्यांना लागल्या क्षणी त्यांच्या गुलाब पाकळ्या होत होत्या. हा अनुभव फक्त भाग्यवान चोळप्पानेच घेतला होता. चोळप्पा हा स्वामींचा निष्ठावंत परमभक्त होता. तो फक्त भक्तीची भाषा जाणत होता. स्वामींनी चोळप्पाची अनेक वेळेला परीक्षा घेतली. चोळप्पाचा भक्ती निर्धार तपासून पाहिला. चोळप्पा प्रत्येक परीक्षेत यशाने जणू तळपत होता. आपले संपूर्ण अस्तित्व विसरून स्वामींच्या अस्तित्वात चोळप्पा विलीन झाला होता. चोळप्पा हा भक्तीचे मूर्त रूप होता. भक्तीची पौर्णिमा असलेला चोळप्पा समर्थांच्या सान्निध्यात उजळत होता. म्हणून तर स्वामी समर्थ चोळप्पाच्या घरी राहत होते. स्वामींच्या अतर्क लीला त्याच्या घरी नित्य प्रकट होत होत्या. स्वामी एका जागेवर बसलेले असत. चोळप्पा त्यांच्यासमोर हात जोडून उभा असे. स्वामी चोळप्पाचा कारण नसताना खूप धिक्कार करीत. त्याला वाटेल तसे बोलत. चोळप्पा चेहऱ्यावर उत्कट अभिभाव व्यक्त करीत शांतपणे उभा राही. स्वामी पेटलेल्या इंधनात पाणी ओतत. इंधन विझून जाई. मग म्हणत, आमचे जेवण कुठे आहे? आश्चर्य म्हणजे चोळप्पा स्वयंपाकघरात जाऊन पाही तेव्हा इंधन विझलेले, परंतु चुलीवरचे अन्न वाफाळलेले दिसे. याची सवय चोळप्पाला झाली होती. स्वामींचे चोळप्पावर विलक्षण प्रेम होते. स्वामी चोळप्पाचे मन भगवंताप्रती घट्ट आणि दृढ करीत होते. अक्कलकोटमध्ये श्री दत्तावतारी स्वामी समर्थ प्रकट झाले होते आणि चोळप्पाच्या रूपाने भक्तीची गंगा वाहत होती. एक खरे की चोळप्पाच्या गुरुभक्तीला सीमा नव्हती. अक्कलकोटात स्वामींभोवती जमा झालेले लोक हे सारे पाहत होते. त्यांच्या हे लक्षात आले होते की स्वामींचे चोळप्पावर विलक्षण प्रेम आहे आणि चोळप्पाची स्वामी भक्ती अपूर्व आहे. स्वामी समर्थांच्या अपूर्व लीला चोळप्पाच्या घरी चालूच होत्या. लोक सकाळपासून रात्रीपर्यंत स्वामींच्या दर्शनाला सतत येत असत. समर्थांचे दर्शन घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडायचे नाही. एके दिवशी सकाळी काय झाले तर लोक स्वामींच्या दर्शनासाठी आले तेव्हा त्यांना एक पांढरा शुभ्र घोडा आणि त्यावर बसलेला चिंताक्रांत स्वार दिसला. घोडा पुढे जात नव्हता आणि मागे येत नव्हता. तो घोड्यावर बसलेला स्वार खरे तर स्वामींच्या दर्शनासाठी आला होता, परंतु त्याला घोड्यावरून उतरताच येत नव्हते. घोड्याने दरवाजा अडवल्यामुळे कोणालाही आत जाऊन स्वामींचे दर्शन घेता येत नव्हते. स्वामी चोळप्पाच्या दरवाजातल्या औदुंबराखाली बसून घरातले धान्य मोजित होते. स्वामींच्या हातात मापटे नव्हते तर देवाचा चांदीचा मुखवटा होता. त्या पोकळ मुखवट्यात धान्य घालून स्वामी धान्य मोजत बसले होते. हे दृश्य पाहून लोक मात्र आश्चर्यचकित झाले होते. लोक त्या घोडेस्वाराकडे पाहून काहीही तोंडाला येईल ते बरळत होते. घोडेस्वार ह्या प्रकाराने हैराण झाला होता. काय करावे ते त्याला कळत नव्हते. इतक्यात स्वामींनी आतूनच विचारले, दृष्टांताच्या वेळेला तू शब्द दिलास की 125 पेढे अर्पण करेन आणि अन्नदान करेन, त्याचे पुढे काय झाले? घोडेस्वार एकदम चमकला, कारण त्याने स्वामी चरणांशी अर्पण करण्यासाठी पेढे आणले नव्हते. म्हणून स्वामी म्हणाले, पेढे आणल्याशिवाय हा तुझा घोडा जागेवरून हलणार नाही आणि तुला घोड्यावरून उतरता येणार नाही. स्वामींचे बोल लोकांनी ऐकले आणि ते सर्व विस्मयचकित झाले. लोक घोडेस्वाराला विचारू लागले की अरे ही दृष्टांत कथा काय आहे आणि हे 125 पेढे कसले रे? घोडेस्वाराने सर्व लोकांकडे पाहिले. इतक्यात त्याच्या पोटात असह्य कळ आली आणि घोडेस्वार पोट दाबू लागला. त्याच्या तोंडून एक शब्दही उमटेना. स्वामींचे धान्य मोजणे निवांतपणे चालले होते. चोळप्पा हात जोडून स्वामींकडे भक्ती भावनेने पाहत उभाच होता. त्यालाही स्वामींच्या बोलण्याचा उलगडा झाला नव्हता. घोडेस्वाराच्या पोटातली कळ एवढी जबरदस्त होती की त्याला काही बोलताच येईना. काही वेळ असाच गेला. लोकांची उत्सुकता मात्र शिगेला पोचली होती. शेवटी घोडेस्वार म्हणाला, थोडक्यात सांगतो, मला ह्या असाध्य पोटदुखीने हैराण केले म्हणून कितीतरी वैद्यांकडे गेलो. तऱ्हेतऱ्हेची औषधे केली, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ज्योतिषांकडे गेलो, ते म्हणाले की ही पूर्वजन्मीची संबंध बाधा आहे
11.25 आणे आणि एक मोठा काळा दोरा आणा. मी त्यांना सर्व दिले. त्यांनी तोंडाने काही मंत्र म्हटले. काळा दोरा माझ्या पोटाला बांधला आणि 11.25 आणे स्वतःच्या खिशात टाकले. याचा काहीही उपयोग झाला नाही. एकूण 3 वेळाला मी ज्योतिषांकडे गेलो, पैसे दिले, परत आलो. मग कोणीतरी सांगितले की नरसोबाच्या वाडीला जाऊन गुरुचरित्राचे जेवढे जमतील तेवढे सप्ताह करा. खरे तर माझा या असल्या उपायांवर विश्वास नव्हता. मला वाटले हे सारे तोतांड आहे. परंतु असह्य पोट दुखी पुढे काही चालेना. त्याप्रमाणे मी वाडीला गेलो. गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात केली. जसे जसे सप्ताह पूर्ण होऊ लागले तसे तसे गुरुचरित्राचे सामर्थ्य काय आहे हे माझ्या लक्षात येऊ लागले. स्वामी समर्थांची कीर्ती मी ऐकली होती. मी समर्थांना नवस केला की मला जर स्वप्न दृष्टांत होऊन काही मार्ग सापडला तर 125 पेढे तुमच्या चरणी ठेवीन. रात्री मी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जप केला. नंतर झोपलो. तेव्हा रात्री श्री नृसिंह सरस्वती स्वप्नात आले आणि म्हणाले, मला काही कळेना. परंतु श्री नृसिंह सरस्वती म्हणाले, स्वामी समर्थ अक्कलकोटात आहेत. ते यतिरूप म्हणजे मीच आहे. तू त्यांच्याकडे त्वरित जा. तेच तुला या असाध्य रोगातून मुक्त करतील. घोडेस्वार बोलत होता आणि लोकांची उत्सुकता क्षणाक्षणाला शिगेला पोहोचत होती. घोडेस्वार पुन्हा सांगू लागला, लोक हो, प्रत्यक्ष श्री नृसिंह सरस्वतींनी स्वप्न दृष्टांत देऊन सांगितले की स्वामी समर्थ हे श्री दत्तावतारे आहेत. माझेच प्रकट रूप आहे. मला प्रत्यक्ष अनुभवायचे असेल तर तू अक्कलकोटला जा. विलंब व्हायला नको म्हणून मी घोड्यावर बसून दौडत दौडत अक्कलकोटला आलो. कधी एकदा स्वामींचे दर्शन घेईन असे मला झाले होते. या गडबडीत स्वामींना मी जे म्हटले होते की येताना मी 125 पेढे आणेल ते मात्र विसरलो. समर्थ प्रत्यक्ष परमेश्वराचे प्रकट रूप आहेत. स्वप्न दृष्टांत त्यांना नाही कळणार तर कोणाला कळणार. सारी किमया त्यांनीच केली. प्रत्यक्ष श्री दत्तात्रेय तर तुमच्या नगरात स्वामींच्या रूपात वावरत आहेत. आपण केवढे भाग्यवान आहात. घोडेस्वाराचे बोलणे ऐकून लोक भारावून गेले. त्यांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार केला. तेवढ्यात गर्दीतल्या एका माणसाने स्वाराच्या हातात 125 पेढे आणून ठेवले. तो काय आश्चर्य. घोडा जो स्थिर उभा होता तो आनंदाने किंकाळला. त्याने वाट करून दिली. स्वार घोड्यावरून खाली उतरला. आनंदाने तो स्वामींच्या दिशेने धावत सुटला. त्याने 125 पेढ्यांची पुडी स्वामींच्या चरणांशी ठेवली आणि साष्टांग नमस्कार घातला. स्वामींचे दिव्य दर्शन घेतले. स्वाराच्या डोळ्यातून आनंदाश्रूंच्या धारा वाहत होत्या. स्वामींनी त्या स्वाराला प्रेमाने उठवले आणि जवळ बसवले. आपल्या हातात जो देवाचा मुखवटा होता तो त्याच्या पोटावर हळुवार फिरवला. पोटातून विजेची लहर उमटावी तसे क्षणभर स्वाराला वाटले. परंतु त्या क्षणी आपली पोटदुखी संपली हे त्याच्या लक्षात आले. स्वामींनी त्याला जवळ घेतले. त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. लोकांची आता खात्रीच पटली की श्री दत्तात्रेय अक्कलकोटात प्रकट झाले आहेत. म्हणून लोकांनी स्वामींच्या नावाचा प्रचंड जय जयकार केला. स्वामींनी सर्वांनाच आशीर्वाद दिला. स्वाराने सर्वांना पेढे वाटले आणि अन्नदान केले. म्हणाला, स्वामी हे चरण मी आता सोडणार नाही. स्वामी मंद हसले. सातारा जिल्ह्यात रहिमतपूर नावाचे एक गाव होते. तेथे आप्पासाहेब माने नावाचे एक सद्गृहस्थ राहत होते. सातारच्या राजेसाहेबांचे ते मानकरी होते. ते स्वामी भक्त होते आणि स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला नित्य येत असत. त्यांना जमना नावाची सुंदर मुलगी होती. ती अत्यंत देखणी होती. ती वयात आल्यामुळे आप्पासाहेबांना तिच्या विवाहाची अतिशय काळजी लागली होती. कारण आपल्या या अत्यंत रूपवान आणि सालस मुलीला त्याच तोलामोलाचे स्थळ मिळेल का, तिला अनुरूप नवरा मिळेल का, ही त्या पित्याची खरी काळजी होती. तिच्याशी विवाह करायला शेकडो तरुण तयार होते. परंतु त्यातला एकही जमनाच्या तोलामोलाचा नव्हता. काय करावे हे आप्पासाहेबांना कळेना. एक दिवस त्यांनी निश्चय केला की आपल्या लाडक्या सुस्वरूप लेकीला घेऊन स्वामी समर्थांकडे अक्कलकोटी जायचे. स्वामींचे चरण धरायचे. मुलीला स्वामींच्या चरणी ठेवायच्या आणि त्यांनाच विनंती करायची की लेकीच्या कल्याणाचे बघा म्हणून. त्याप्रमाणे आप्पासाहेब मुलीला घेऊन स्वामींपाशी आले. आपल्या मनातली लेकीच्या विवाहाची काळजी प्रकट केली. समर्थांनी मुलीकडे पाहिले. समर्थांच्या डोळ्यात अपार करुणा प्रकटली. अतिशय शालीन आणि सौंदर्याचा धुंद आविष्कार लिहिलेली मुलगी पाहिल्यावर आपला उजवा हात समर्थांनी तिच्या माथ्यावर ठेवला आणि म्हणाले, आप्पासाहेब काळजी कशाला करता. जमनेसाठी आम्ही खंड्याला नेमला आहे. मुलीच्या लग्नाची अजिबात काळजी करू नका. आम्ही तिच्या पाठी आहोत. माझे आशीर्वाद आहेत. स्वामींनी आशीर्वाद दिल्यावर आप्पासाहेबांची मोठी काळजी मिटली. आप्पासाहेब रहिमतपूरला परत आले. आश्चर्य म्हणजे बडोद्याचे श्रीमंत खंडेराव महाराज
गायकवाड यांच्या कानावर जमनेच्या सौंदर्याची आणि शालीनतेची खबर स्वतः स्वामींनी घातली आणि महाराजांकडून जमनेसाठी मागणी आली. स्वामी कृपेने जमनेचा विवाह श्रीमंत खंडेराव गायकवाड महाराज यांच्याशी झाला आणि ती बडोद्याची राणीसाहेब झाली. आप्पासाहेबांचे नशीब स्वामींमुळे उघडले. आपल्या या भक्तावर स्वामींनी अपरंपार कृपा केली होती. अक्कलकोटच्या राजेसाहेबांच्या संस्थानात गणपतराव जोशी संगमेश्वरकर नावाचे एक गृहस्थ राहत होते. त्यांची जहागिरी होती, परंतु ती संस्थानने जप्त केलेली होती. या गणपतरावांवर स्वामींची कृपा झाली आणि स्वामींनीच मालोजी राजांना स्वप्नात प्रेरणा देऊन गणपतराव जोशी यांची जहागिरी परत दिली होती. स्वामींची आपल्यावर कृपा झाली म्हणूनच वैभवाचे दिवस परत आले आहेत याची सुखद जाणीव गणपतरावांना होती. त्यांना वाटायचे की स्वामींनी आपल्याकडे यावे आणि आपण त्यांची पाद्यपूजा करावी. स्वामींची अखंड कृपा व्हावी हा त्या पाद्यपूजेमागे गणपतरावांचा अंतस्थ हेतू होता. स्वामींना त्यांनी अनेक वेळेला घरी येण्याविषयी विनंती केली होती. एक दिवस पहाटे स्वामींच्या मनात आले की आपण गणपतराव जोशांच्या घरी जायचे आणि स्वामी अगदी पहाटे त्यांच्या घरी दत्त म्हणून उभे राहिले. स्वामींना अचानक पहाटेच आलेले पाहून गणपतरावांना अर्थातच खूप आनंद झाला. घरातल्या देवप्रतिमांना जशी आपण नित्य आंघोळ घालून मग त्यांची पूजा करतो त्याप्रमाणे आपण स्वामींना केशर मिश्रित पाण्याने छान आंघोळ घालायची आणि मग त्यांची षोडशोपचारे पूजा करायची असे त्यांनी मनोमनी ठरविले. गणपतरावांनी स्वामींचे स्वागत केले, बसायला आसन दिले आणि स्वामींच्या स्नानाची छान तयारी केली. स्नान घालून झाल्यावर गणपतरावांनी स्वामींना अत्यंत भारी रेशमी पितांबर परिधान करायला दिला. त्यांची पूजा केली आणि नैवेद्य त्यांच्यासमोर आणून ठेवला. त्यावेळेला गणपतरावांच्या मनात एक विचार आला. नैवेद्य ग्रहण केल्यावर स्वामी लगबगीने निघून गेले तर आपला भारी पितांबर स्वामींबरोबर जाईल. हा पितांबर स्वामींकडे परत मागायचा कसा? नैवेद्याचे ताट स्वामींसमोर होते आणि स्वामींना गणपतरावांच्या मनात उमलून आलेले स्वार्थी विचार कळले. गणपतरावांकडे भेदक नजरेने पाहत स्वामी बसल्या जागेवरून ताडकन उठले. कमरेचा पितांबर सोडला, चौरंगावर ठेवला आणि दिगंबरावस्थेत स्वामींनी गणपतरावांचे घर सोडले. त्यांनी नैवेद्याचा एक घाससुद्धा खाल्ला नाही. समर्थ नैवेद्याचे ग्रहण न करता उठले आणि पितांबर सोडून दिगंबरावस्थेत घराच्या बाहेर पडले. हे पाहून गणपतरावांना जबरदस्त धक्का बसला. आपल्या मनातले स्वार्थी विचार स्वामींनी ओळखले हे गणपतरावांच्या लक्षात आले आणि त्यांनाच शरम वाटली. केवळ स्वामींच्या कृपेने गेलेली जहागिरी परत मिळालेली होती आणि एका यत्किंचित पितांबराविषयी आपल्या मनात अक्षम्य विचार आलाच कसा याची त्यांना खंत वाटू लागली. गणपतराव घराबाहेर धावत गेले आणि बाहेर पडलेल्या स्वामींच्या चरणांवर त्यांनी दुःखावेगाने लोळण घेतली. ते हमसाहमशी रडू लागले, म्हणू लागले, स्वामी मला क्षमा करा. स्वामींनी त्यांच्याकडे पाहिले आणि म्हटले, अरे तुला वाटले की नैवेद्य ग्रहणानंतर मी तुझा हा भारी पितांबर नेसून तसाच गेलो तर तू पितांबराला गमावशील. आम्ही मुळात दिगंबर अवधूत मंडळी, कोणाला तरी चटकन देऊन टाकू. तुझी चिंता मी दूर केली आहे. जा माघारी वळ, चौरंगावर तुझे नशीब वाट पाहत उभे आहे. आणि स्वामी वायुवेगाने निघून गेले. गणपतराव माघारी वळले, घरी आले. चौरंगावर पितांबर नव्हता तर पिवळा धमक नाग त्यांची वाट पाहत फणा काढून डोलत होता. स्वामी जे बाहेर पडले ते चालत चालत निघाले. वाटेत त्यांना त्यांचा एक परमभक्त भेटला. त्याचे नाव होते तात्या वैद्य. स्वामींना समोरून येताना पाहून तात्या वैद्यांना परमानंद झाला. त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि विनंती केली की स्वामी आपली पावले आमच्या घराकडे वळतील का? स्वामी तात्काळ तात्या वैद्य नावाच्या आपल्या परमभक्ताकडे गेले. तात्या वैद्यांनी स्वामींची पूजा केली. नैवेद्याचे ताट त्यांच्यासमोर ठेवले. स्वामींनी नैवेद्य ग्रहण केला. तात्या वैद्यांना खूप आनंद झाला. वास्तविक त्यांची खूप दिवसांची इच्छा स्वामींनी पूर्ण केली होती. ज्यांची गेलेली जहागिरी स्वामी कृपेने परत मिळाली होती आणि वैभवाचे दिवस पुन्हा सुरू झाले होते. त्या गणपतराव जोशांची चौरंगावरला पिवळा धमक नाग वाट पाहत होता. गणपतराव जोशांनी घरात प्रवेश करता क्षणी नागाने त्यांच्या देहाला स्पर्श केला आणि सर्व वैभव पितांबरासहित मागे ठेवून गणपतराव हे विश्व सोडून गेले. स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रकट झाले आणि त्यांनी अनेक चमत्कार केले. स्वामी अक्कलकोटात आल्यानंतर संपूर्ण देशात 1857च्या बंडाने पेट घेतला होता. लोकमानसात क्षोभ अक्षरशः दगदगत होता. अनेक क्रांतिकारक ब्रिटिशांविरुद्ध लढा देत होते. त्यातले एक लक्षणीय नाव होते क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके. ब्रिटिशांची सत्ता उलथवून लावण्याचा विडा उचललेल्या वासुदेव बळवंत फडक्यांनी
ठरविले की अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांचे आशीर्वाद घ्यायचे. त्यांची अशी श्रद्धा होती की स्वामींचे या सशस्त्र क्रांतीला एकदा का आशीर्वाद मिळाले की हा ब्रिटिशांविरुद्धचा केलेला उठाव यशस्वी होईल. वासुदेव बळवंत अक्कलकोटला यायला निघाले तेव्हा स्वामींनी एक अतर्क्य लीला आरंभिली होती. रानात जाऊन ते एरंडाची लाकडे आणायचे, त्या लाकडातून बंदुकीचे आकार ते निर्माण करायचे आणि या लाकडाच्या बंदुका ते आरीने लावून ठेवायचे. लोक जेव्हा स्वामींना करीत असलेल्या या प्रकाराबद्दल विचारत तेव्हा स्वामी म्हणायचे, ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी या नव्या पलटणी तयार करीत आहोत. लोकांना त्याचा अर्थ उमगत नसे. स्वामींनी वास्तविक या बंडाचा शेवट काय होणार हे मनाशी ओळखले होते. वासुदेव बळवंत फडके जेव्हा अक्कलकोटे आले तेव्हा त्यांच्या हातात तळपती तलवार होती. ती तलवार त्यांनी स्वामींच्या चरणांशी ठेवली आणि साष्टांग नमस्कार घालून आपल्या मनातल्या भावना प्रकट केल्या. ते म्हणाले, स्वामी, आपण सर्वज्ञ आहात. आमच्या या सशस्त्र क्रांतीला आपले आशीर्वाद हवेत. ब्रिटिशांविरुद्ध लढताना आम्हाला यश हवे. स्वामींनी वासुदेव बळवंताकडे प्रेमाने पाहिले आणि सेवेकऱ्याला तलवार उचलून एका झाडावर ठेवायला सांगितले. स्वामींच्या कृतीचा अर्थ वासुदेव बळवंतांना कळला. महाराज तलवारीला स्पर्श करीत नाहीत हे त्यांच्या लक्षात आले. बंड यशस्वी होणार नाही हे स्वामींनी कृतीने सुचवले. स्वामी काहीच बोलले नाहीत. वासुदेव बळवंत आल्या पावली खिन्न मनाने परत गेले. ब्रिटिशांच्या बंदुकाशी आपल्या तलवारी टक्कर देऊ शकणार नाहीत हेच स्वामींनी सुचवले होते. अक्कलकोटचे संस्थानिक मालोजीराजे यांना वेदांत आणि अध्यात्म ऐकण्याचा विलक्षण सोस होता. त्यामुळे राजांच्या दरबारात शास्त्री पंडितांचा खूप वावर असे. ज्ञानेश्वरी अमृतानुभवावर प्रवचने करण्यासाठी काही शास्त्री मंडळी कायम वेतनावर राजांनी ठेवली होती. महाराजांच्या कानावर मुंबईच्या विष्णुबुवा ब्रह्मचारी यांची कीर्ती गेली. वेदांत चर्चेत विष्णुबुवा कोणालाही हार जात नाहीत असा त्यांचा गवगाव सर्वत्र पसरला होता. राजांना वाटले विष्णुबुवांच्या तोंडून वेदांत ऐकावा. राजांनी बुवांना बोलावून घेतले. बुवांनी राजांसमोर वेदांतावर व्याख्याने दिली. राजे खुश झाले. विष्णुबुवांच्या कानावर स्वामी समर्थांची कीर्ती गेली होती. बुवा स्वामींना भेटायला गेले. त्यांच्यासमोर वेदांतावर बोलले. स्वामींनी त्यांचे बोलणे ऐकून घेतले, परंतु त्यांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. बुवा मनात खट्टू झाले. त्यांना वाटू लागले स्वामींना काही कळले नसावे. त्यांनी उगीचच कीर्ती झाली आहे. आपण महाराजांपेक्षा निश्चित श्रेष्ठ आहोत. रात्री जेव्हा बुवा आपल्या मुक्कामी जाऊन झोपले तेव्हा त्यांना एक स्वप्न पडले. स्वप्नात त्यांच्या अंगावर असंख्य विंचू पडत होते आणि ते विंचू बुवांना दंश करीत होते. बुवांना ते खरे वाटले आणि बुवा जीवाच्या कराराने ओरडत उठले. जाग आल्यावर त्यांच्या लक्षात आले की ते स्वप्न होते. बुवांच्या मनात विचार आला की महाराजांच्या कर्तृत्वाविषयी आपल्या मनात भलते सलते विचार आले म्हणून कदाचित हे स्वप्नातले विंचू आपल्याला चावले. दुसऱ्या दिवशी सकाळी विष्णुबुवा महाराजांच्या दर्शनाला पुन्हा गेले तेव्हा महाराज म्हणाले, स्वप्नात विंचू अंगावर पडले म्हणून तू एकदम ओरडत उठलास. स्वप्नातल्या विंचूवांनी दंश केला तर कधी विष चढते का? अरे, तू तर पडत मूर्ख आहेस. वाचाळपणे वाचलेले संदर्भ सांगितले म्हणून भगवंत दर्शन कधी घडते का? स्वामींनी आपल्याला पडलेले स्वप्न कसे ओळखले याचे विष्णुबुवांना आश्चर्य वाटले. बुवांची खात्री झाली की स्वामी अवतारी पुरुष आहेत आणि विष्णुबुवा ब्रह्मचारी स्वामींना शरण गेले. स्वामींना साष्टांग दंडवत घातले. त्यांच्यातली अहंकाराची पुटे गळून पडली होती. स्वामींनी मग विष्णुबुवांवर कृपादृष्टी फिरवली आणि बुवांना पावन करून घेतले. बुवा स्वामींचे निस्सीम भक्त बनले. मालोजी राजांचा कारभार लहरी होता. स्वामींच्या रूपाने प्रत्यक्ष भगवंत अक्कलकोटात प्रकट झाला आहे याची म्हणावी तेवढी जाणीव मालोजी राजांना नव्हती. राजांनी आपल्या लहरी कारभाराने प्रजेला हैराण करून सोडले होते. राजे स्वामींच्या दर्शनाला नित्य येत असत. ते स्वामींचे भक्त होते, परंतु त्यांची ती भक्ती अनन्यसाधारण नव्हती. स्वामींचे अस्तित्व अक्कलकोटात नसते तर मालोजी राजांची धडगत नव्हती. असे हे मालोजी राजे स्वामींच्या दर्शनाला लवाजम्यासहित अंबारीत बसून आले. अंबारीतून डौलाने खाली उतरले. जणू अहंकाराने मानवी आकार धारण केला होता. आपले राजवैभव घेऊन स्वामींच्या दर्शनाला यायची आवश्यकता नव्हती. स्वामींच्या समोर राजे उभे राहिले. समर्थ चरणांना स्पर्श करण्यासाठी खाली वाकले. समर्थ आसन मांडी घालून बसले होते. इतक्यात काय झाले तर समर्थांनी राजांच्या गालावर अशी काही जबरदस्त थप्पड मारली की मालोजी राजांशी शुद्ध हरपून ते खालीच कोसळले. सर्वजण पाहतच बसले. लोकांना खूप आनंद झाला, कारण कालच मालोजी राजांनी एका माणसाला कारण नसताना तुरुंगात डांबले होते. तो स्वामींचा परमभक्त होता. स्वामींना हे अंतर्ज्ञानाने कळले होते. आपला परमभक्त निर्दोष आहे याची खात्री स्वामींना होती. राजालाच शासन करण्याची आवश्यकता होती.
ते काम स्वामींनी केले याचा स्वामी भक्तांना खूप आनंद झाला. राजा गाल चोळत उभा राहिला. स्वामींच्या सामर्थ्याची त्या क्षणी त्याला खरी ओळख पटली. कारण स्वामींनी जेव्हा राजाकडे बेधक नजरेने पाहिले तेव्हा राजा गर्भगळीत झाला आणि लटापटा कापू लागला. स्वामी राजाला म्हणाले, अरे तू तर बुद्धिबळातला एक सामान्य राजा, तुझे हे अन्यायी मोठेपण तुझ्या घरी ठेव. माझ्यासमोर काय तू तुझे वैभव दाखवतोस? असे तुझ्यासारखे बुद्धिबळातले राजे मी रोज निर्माण करतो. स्वामींचे शब्द ऐकल्यावर राजा लटालटा कापू लागला. तो क्षमा याचना करू लागला. तेव्हा स्वामी म्हणाले, रयतेवर अन्याय करू नकोस, त्यांचा मुलासारखा सांभाळ कर. कारण नसताना लोकांना तुरुंगात डांबू नकोस. तुझे तुरुंग शत्रूंसाठी मोकळे ठेव. राजा आला तसा पश्चाताप दग्ध मनस्थितीत परत गेला. लोकांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार केला. राधा नावाची एक अत्यंत देखणी तरुण स्त्री अक्कलकोटात राहत होती. तरुण, रूपवान, सुंदर पुरुषांना खेळवायला तिला खूप आवडायचे. तारुण्याने मुसमुसलेल्या राधेला आपल्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव होती. अशा या रूपगर्विता राधेच्या कानावर साक्षात्कारी स्वामी समर्थांची कीर्ती पोहोचलेली होती. प्रत्येक जीव स्वामींकडे आपोआप खेचला जातो आणि लोक स्वामींच्या प्रसन्न दर्शनाने वेडावून जातात असे राधेने ऐकले होते. त्यामुळे राधेच्या मनात स्वामींविषयी जबरदस्त आसक्ती निर्माण झाली. तिला वाटले स्वामी आपल्या तारुण्यावर आसक्त होतील आणि आपण स्वामींना आपल्या सौंदर्याच्या पाशात सहजपणे ओढू. राधेला स्वामींना भेटावेसे वाटले आणि ती त्वरेने स्वामींच्या दर्शनाला धावत आली. स्वामींच्या भोवती त्यांची नित्याची भक्तमंडळी बसलेलीच होती. राधेला पाहून त्यांना आश्चर्य वाटले. राधा आली आणि थेट स्वामींच्या शेजारी जाऊन बसली. राधेच्या मनातले वैषयिक भाव स्वामींनी केव्हाच ओळखले होते. राधा स्वामींकडे निरखून पाहू लागली. ती जशी स्वामींकडे एकटक पाहू लागली तसे स्वामी अधिकच तेजपुंज होत गेले. स्वामींचे देवदुर्लभ सौंदर्य पाहून राधाच वेडीपिशी झाली. स्वामींच्या तेजपुंज व्यक्तिमत्वात ती पूर्णपणे विरघळून गेली. तरुणांना खेळवण्यात तरबेज असलेल्या राधेची आज मात्र चमत्कारिकच स्थिती झाली होती. स्वामी अवतारी पुरुष आहेत हे राधेच्या गावीसुद्धा नव्हते. एवढी राधा स्वामींच्या संदर्भात अनभिज्ञ होती. स्वामींनी भेदक नजरेने राधेकडे पाहिले आणि त्या नजरेकडे पाहिल्यावर राधा मनातल्या मनात घाबरली. तिच्या लक्षात आले की हे विलक्षण व्यक्तिमत्व देवकोटीतले आहे. ती स्वामींकडे पाहतच राहिली आणि एक क्षण असा आला की तिच्या सौंदर्याचा अभिमान अचानक गळून पडला. राधा स्वामींच्या चरणांशी बसली आणि ती खालूनच स्वामींच्या तेजपुंज चेहऱ्याकडे पाहत स्वतःतच हरवून गेली. स्वामी तिच्याकडे मंदपणे हसत पाहत होते. स्वामींकडे निरखून पाहत असताना राधेच्या एक गोष्ट लक्षात आली की असा देखणा पुरुष आपण आजपर्यंत पाहिलेला नाही. तिच्या मनातला काम हळूहळू जागा होऊ लागला. तिला वाटू लागले की स्वामींचा संग आपल्याला लाभला तर किती बरे होईल. राधेच्या मनात निर्माण झालेली वादळे स्वामींच्या लक्षात आली आणि त्यांनी राधेला खोचक प्रश्न विचारला की राधे, मला सांग, स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे? राधेला स्वामींचा हा अनपेक्षित प्रश्न ऐकून एकदम धक्काच बसला. स्वामींनी आपल्या मनातले वैषयिक वारे तपासले हे तिच्या लगेच लक्षात आले. ती आपल्या ओतू जाणाऱ्या सौंदर्याकडे पाहू लागली. स्वामींचा उघडा बंब देह आणि तिच्या सौंदर्याने मुसमुसलेला देह यातला फरक स्वामींच्या लक्षात कसा येत नाही याचे तिला आश्चर्य वाटू लागले. आपल्या उत्तान देहाकडे पाहत तिने स्वामींच्या नजरेत रोखून पाहिले आणि म्हणाली, स्वामी, माझ्याकडे पाहून तुम्हाला हा भेद लक्षात येत नाही का? माझ्या उत्तेजक स्नानांकडे पहा. असे म्हणत तिने एकदम पदर ढाळला. स्वामींनी ठरवले की राधेची वैषयिक भावना पार निपटून टाकायची. स्वामी म्हणाले, तुझे हे इंद्रिय एकदा पाहून घे, कदाचित तुला ते पुन्हा दिसणार नाही. आणि स्वामींनी आपले डोळे मिटले. राधा घाबरली आणि स्वामींना नमस्कार करून निघून गेली. रात्री झोपली तेव्हा तिच्या मनात स्वामींचेच विचार चालू होते. सकाळ झाली तेव्हा राधेतले स्त्रीत्व पार नाहीसे झाले होते आणि राधा पुरुषासारखी दिसू लागली होती. स्वामींनी राधेचे गर्वहरण करून टाकले होते. राधा धावत स्वामींपाशी आली. धाय मोकळून रडू लागली. स्वामींनी डोळे उघडले. राधेचे गर्वहरण झाल्याचे आणि मनातल्या वैषयिक भावना संपुष्टात आल्याचे त्यांनी जाणले आणि स्वामींनी राधेला म्हटले, राधे, सौंदर्य कधी टिकत नाही, भक्ती टिकते. म्हणून तू आता भगवंताच्या भक्तीत रममान हो. तू आता राधा नाहीस, तू रमण झालीस. हा रमण नंतर स्वामींच्या अखंड सेवेत रममान झाला. त्याच्या आयुष्याचा स्वामींच्या सहवासात उद्धार झाला. स्वामी अक्कलकोटात असताना दूरहून लोक त्यांना भेटायला येत असत. एकदा काय झाले तर स्वामींना भेटायला 3 ज्ञानी पंडित आले. आपल्या ज्ञानाचा त्यांना अतिशय गर्व वाटायचा. स्वामींची कीर्ती त्यांच्या कानावर गेल्यावर त्यांना वाटले की स्वामींशी आपण वादविवाद करावा
आणि त्यांना हरवावे. स्वामींनी आपल्याला विजयपत्र द्यावे म्हणून ते तिघेजण अक्कलकोटी आले आणि म्हणू लागले, हे स्वामी कोठले आहेत? कोण केव्हा केले संन्यास ग्रहण? येथे राहण्याचे काय कारण? मठ संप्रदाय कोणता? लोकांपाशी या 3 पंडितांनी स्वामींची माहिती विचारायला सुरुवात केली. लोकांनी काय केले तर चोळप्पाला बोलवून घेतले. चोळप्पाच्या लक्षात आले की या पंडितांना आपल्या टीचभर ज्ञानाची घमेंड आली आहे. स्वामींचा कुल वृत्तांत विचारणारे या तिघांचे गर्वहरण होणे मात्र आवश्यक आहे. म्हणून चोळप्पाने काय केले तर या तिघांना स्वामींच्या समोर नेऊन उभे केले. ताठमानेने ते 3 पंडित स्वामींसमोर उभे राहिले. दत्तावतारी स्वामींना नमस्कार करायचे साधे सौजन्य त्यांच्यापाशी नव्हते. स्वामींनी त्या 3 पंडितांकडे नुसते बेधक नजरेने पाहिले, मात्र त्या तिघांची गाळण उडाली. त्यांच्या मुखातून शब्दच उमटेनात. वाणी मुकी झाली. स्वामींशी वाद काय करणार? त्यांची लाज गेली. तोपर्यंत स्वामींभोवती असंख्य लोक उभे राहिले होते. त्या तिघांनी स्वामींकडे करुण नजरेने पाहिले, मुक्यानेच क्षमा मागितली. स्वामींनी त्यांच्याकडे करुणार्थ नजरेने पाहिले, मात्र तिघांना पुन्हा कंठ फुटला. ते स्वामींना म्हणू लागले, आम्ही अपराधी मूढ असूनी गर्व माजलो पंडित म्हणणे मान्नी, यथेष्टाचरणी मदांध होऊनी बुडालो होतो भवार्णवी. असे म्हणत ते तिघे स्वामींच्या चरणाशी कोसळले. स्वामींनी त्यांना अलगद उठवले. त्या क्षणी स्वामी स्पर्शाबरोबर त्यांचा गर्व वाहून गेला आणि नम्र होऊन त्यांनी स्वामींचे दास्य स्वीकारले. अक्कलकोटात स्वामी समर्थांच्या अनंत लीला वारंवार प्रकट होत होत्या. मानवी देह धारण केलेल्या श्री दत्तावतारी स्वामींनी षड्विकारांवर संपूर्ण विजय मिळवलेला होता. समर्थ स्वच्छंदपणे सर्वत्र हिंडत होते. आपल्या परमभक्तांनी हाक मारली की स्वामी धावत जायचे आणि त्यांची संकटातून सुटका करायचे. सर्व जीवांना स्वामी समर्थांनी तारून नेले होते. स्वामींचे आप्पासाहेब माने नावाचे एक परमभक्त होते. स्वामींच्या नित्य दर्शनाला येणारे आप्पासाहेब समर्थांची सकाळ संध्याकाळ पूजा करायचे. स्वामींच्या नामात गर्क राहायचे. स्वामीसुद्धा आप्पासाहेबांची वाट पाहायचे. एकदा काय झाले तर आप्पासाहेब स्वामींच्या दर्शनाला आलेच नाहीत. स्वामींना खूप चुकल्यासारखे झाले होते. एक दिवस लोटला, दुसरा दिवस लोटला, आप्पासाहेबांचा पत्ताच नव्हता. शेवटी स्वामी चोळप्पाला म्हणाले, चोळप्पा चला आप्पासाहेबांच्या घरी जाऊन येऊ. चोळप्पा स्वामींना म्हणाला, स्वामी आप्पासाहेबांनी लग्न कार्य केलेले नाही. त्यांच्या पाठीमागे काहीच व्याप नाही. त्यांच्या राहण्याचा नेमका ठाव ठिकाणा नाही. स्वामींनी अंतर्दृष्टीने वेध घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आप्पासाहेब एका देवळात आडोशाला झोपले आहेत. स्वामी चोळप्पाला घेऊन तेथे गेले. जेव्हा आप्पासाहेबांनी स्वामींना पाहिले तेव्हा त्यांना विलक्षण आनंद झाला. स्वामी आप्पासाहेबांच्या जवळ गेले. त्यांच्या तात्काळ लक्षात आलं की त्यांना विषमज्वर झाला आहे. स्वामींनी त्यांचा हात हातात घेतला. कपाळावरून हलकेच हात फिरवला, सर्वांगावरून हात फिरवला. स्वामी जसे जसे हात फिरवू लागले तसे तसे विषमज्वराने तापलेले शरीर शांत होऊ लागले. काही क्षण गेले आणि आप्पासाहेबांना दरदरून घाम फुटला आणि आप्पासाहेब बरे झाले. आप्पासाहेब उठून बसले. त्यांनी स्वामींच्या चरणांना मिठी मारली आणि आपले आनंदाश्रू त्यांनी स्वामी चरणांवर अर्पण केले. अक्कलकोट संस्थानातून निवृत्त झालेले बाबासाहेब जाधव हे स्वामींचे निस्सीम भक्त होते. रोज सकाळी स्नान झाल्यावर बाबासाहेब स्वामींच्या दर्शनाला येत असत आणि स्वामींच्या चरणांवर माथा टेकवून भक्तिभावाने पूजा करीत असत. त्यांना संस्थानाकडून दरमहा 10 रुपये निवृत्तीवेतन मिळायचे. ते मिळाले की बाबासाहेब स्वामींच्या चरणांवर अर्पण करायचे. स्वामी काय करायचे तर ते 10 रुपये आपल्या या परमभक्ताला प्रसाद म्हणून परत करायचे. याचा दृश्य परिणाम असा व्हायचा की स्वामींच्या कृपेने त्यांना परत मिळालेल्या 10 रुपयातून संपूर्ण महिना सर्व प्रकारचा प्रापंचिक खर्च करूनही पैसे पुन्हा तेवढेच शिल्लक राहायचे. बाबासाहेबांना याचे खूप आश्चर्य वाटायचे. स्वामींना ते सारे सांगायचे तेव्हा स्वामी त्यांना गमतीने म्हणायचे की काळजी करू नकोस, उरलेले पैसे बाजूला एका मातीच्या मडक्यात ठेव. त्याचा विनियोग कसा करायचा ते तुला मी नंतर सांगेन. दिवस असेच आनंदाने चालले होते. बाबासाहेब समाधानाने जगत होते. त्यांच्या आता लक्षात आले होते की स्वामींची आपल्यावर खूप कृपा झाली आहे. प्रपंचही उत्तम चालला आहे आणि स्वामींचे नित्य स्मरणही उत्तम चालले आहे. एक दिवस स्नान झाल्यावर बाबासाहेबांनी स्वामींच्या दर्शनाला आले. त्यांना पाहिल्याबरोबर स्वामी चटकन म्हणाले, अरे वरून तुझ्या नावाची चिठ्ठी आली आहे, तयार राहा. बाबासाहेबांना स्वामींच्या बोलण्याचा अर्थ समजला. स्वामींच्या चरणांवर ते अक्षरशः कोसळले. ते म्हणाले, स्वामी मी जायला तयार आहे. जे प्रारब्धात आहे ते मी स्वीकारायला तयार आहे. परंतु मनातले सांगतो, अजूनही वाटते की या आपल्या चरणांवर माथा टेकून नमस्कार करावा आणि आपल्या दर्शनाने न्हावून निघावे. स्वामींनी आपल्या या तृप्त आणि समाधानी परमभक्ताला अलगद उठवले. म्हणाले, तू जरा एकाग्र होऊन माझ्याकडे पहा.
बाबासाहेबांनी स्वामींकडे पाहिले तेव्हा त्यांना श्री दत्तात्रेयांचे अचानक दर्शन झाले. ते अप्रतिम भगवंत दर्शन पाहून बाबासाहेबांना एकदम समाधीच लागली. स्वामींनी बाबासाहेबांना भानावर आणले. स्वामी त्यांच्यासमोर अचानक आलेल्या बैलाकडे बोट दाखवून म्हणाले, बाबासाहेब, तुमच्यासाठी बैल समोर आला आहे, त्याच्यापाशी जा. तेव्हा बाबासाहेब बैलाकडे पाहू लागले. बैलापाशी गेले त्या क्षणी बैल स्वामींच्या चरणांशी कोसळला आणि गतप्राण झाला. स्वामींनी बाबासाहेबांवरल्या अत्यंतिक प्रेमापोटी यमराजाने धाडलेली बाबासाहेबांच्या नावाची चिठ्ठी बैलासाठी लिहिली आणि बाबासाहेबांचे प्राण परत केले. बाबासाहेब जाधव यांना स्वामींनी प्राणदान दिले ही बातमी अक्कलकोटभर पसरली. त्यामुळे काय झाले तर सर्वांना वाटू लागले की समर्थ आपला प्राण वाचवतील. लोकांच्या मनातले ते भाव स्वामींनी वाचले होते. म्हणून समर्थांनी ठरवले की जेव्हा आवश्यक वाटेल तेव्हा या गोष्टीचा खुलासा करावा आणि लोकांच्या मनात दाटून आलेला गैरसमज दूर करावा. काही दिवस गेले. स्वामींच्या परमभक्ताची म्हणजेच बाबासाहेब जाधव यांची वृद्ध आई मरणासन्न अवस्थेत शेवटच्या घटका मोजत होती. स्वामींच्या या परमभक्ताला वाटले की आईच्या प्राणांसाठी स्वामींना साकडे घालायचे. हा विचार त्याने बोलून दाखवला. तेव्हा स्वामी म्हणाले, मी तुझ्या घरी येतो आणि आईला पाहतो. परमभक्ताला खूप आनंद झाला की स्वामी घरी येणार आणि मग आपल्या आईचे प्राण वाचणार. स्वामी जेव्हा आपल्या परमभक्ताच्या घरी गेले तेव्हा लोकांनी खूप गर्दी केली. स्वामींनी ठरवले की लोकांना समजून सांगण्यासाठी ही वेळ योग्य आहे. स्वामींनी परमभक्ताच्या आईकडे पाहिले. त्या माऊलीला स्वामींना पाहून अत्यंत आनंद झाला आणि त्या क्षणी या वृद्ध स्त्रीच्या डोळ्यातून प्राण गेला. परमभक्ताला आश्चर्य वाटले की स्वामी समोर असताना आईचा प्राण गेलाच कसा. स्वामींकडे तो करुण नजरेने पाहायला लागला. तेव्हा स्वामी म्हणाले, जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे. मी कोणाचाही मृत्यू रोखू शकत नाही असे नाही. मला वाटले की या जीवाचे कार्य अजून शिल्लक आहे तर त्याचा मृत्यू मी निश्चित थोपवतो. या माझ्या मातेचे कार्य संपले होते म्हणून मी येथे आलो. तिच्या मोक्षाचा मार्ग मोकळा केला. एक लक्षात ठेवा की देवांनासुद्धा अवतार समाप्ती आहे. तिथे मर्त्य माणसांचे काय. बाबासाहेब जाधवांचे नामस्मरण थोडे बाकी होते आणि बैलाचे कार्य संपले होते म्हणून मी फक्त मृत्यूची अदलाबदल केली. यमराजाला माघारी पाठवले नाही. प्रत्येकाचा मृत्यू अटळ असतो हे कदापिही विसरू नका. स्वामींचे बोलणे ऐकून सर्व लोक भारावून गेले आणि स्वामींना सर्वांनी साष्टांग नमस्कार घातला. स्वामी समर्थ गावात कुठेही हिंडत राहायचे, कुठेही बसायचे. त्यांना राजाचा राजवाडा काय आणि एखाद्या भक्तीची चंद्रमौळी झोपडी काय, दोन्ही सारखेच वाटायचे. समर्थाची स्वारी एके दिवशी सकाळीच राजवाड्यात आली. देवघरात देवाच्या पूजेची तयारी चालू होती. स्वामींना पाहून राजेसाहेब उठले, स्वामींच्या पाया पडले. स्वामींना घेऊन राजेसाहेब देवघरासमोरच्या प्रशस्त झोपाळ्याशी आले आणि म्हणाले, स्वामी, आपण झोपाळ्यावर बसा, तोवर मी देवपूजा आटोपतो. प्रत्यक्ष भगवंत घरी आला आहे तर आपण त्याचीच पूजा करावी हे काही राजेसाहेबांच्या लक्षात आले नाही. स्वामी निवांतपणे झोपाळ्यावर झोके घेत बसले. राजेसाहेबांचा एक ब्राह्मण सेवक तिथे गंध उगाळत बसला होता. गंध तर खूप उगाळून झाले होते तरीही त्याचे गंध उगाळणे चालूच होते. इतक्यात काय झाले तर एक उंदीर तेथे कडमडू लागला. राजेसाहेबांच्या देवपूजेत व्यत्यय येऊ लागला. म्हणून सेवकाने काय केले तर हातातले चंदनाचे खोड उंदराच्या दिशेने बरोबर भिरकावले. उंदराला खोड लागले आणि उंदीर तात्काळ गतप्राण झाला. आश्चर्य म्हणजे खोडाला उगाळलेला चंदनाचा जो लेप लागला होता तो उंदराला लागला. स्वामी ही गंमत पाहत होते. राजाने त्या मेलेल्या उंदराकडे पाहिले आणि एका सेवकाला तो मेलेला उंदीर बाहेर नेऊन टाकायला सांगितले. सेवकाने उंदराला उचलले आणि तो जायला निघाला तेव्हा स्वामींनी सेवकाला सांगितले की अरे तो उंदीर इकडे आण. सेवकाने तो उंदीर स्वामीजवळ ठेवला. राजा पाहू लागला. स्वामी म्हणाले, उंदरा, तुला लागले आहे काय रे? असे म्हणत स्वामींनी उंदरावरून हात फिरवला. तो काय आश्चर्य! उंदराने स्वामींकडे पाहिले. पाठीमागच्या 2 पायांवर तो उभा राहिला. पुढचे 2 पाय नमस्कारासारखे जुळवले, डोके खाली टेकवले आणि तुरुतुरु स्वामींपुढून निघून गेला. राजाला हा स्वामींचा चमत्कार पाहून मोठे आश्चर्य वाटले. स्वामी म्हणाले, तू आता गणपतीची पूजा करतो आहेस. उंदीर हे गणपतीचे वाहन आहे हे तुझ्या लक्षात कसे येत नाही? राजाला अपराध्यासारखे वाटले. समोर भगवंत बसला आहे याची राजाला जाणीव झाली. राजा शर्मिंदा झाला. स्वामींच्या अवतारी स्वरूपाची त्याला तात्काळ कल्पना आली. त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. तर मंडळी, पुढील कथांसाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका. धन्यवाद.